ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर महाराष्ट्र के धुले से है, जहां खेल एवं युवा सेवा निदेशालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा आयोजित राज्य स्तरीय विद्यालय लड़कियों के खो खो खेल प्रतियोगिता सन 2024-25 का उद्घाटन धुले के गरुड़ खेल संकुल में भव्य समारोह में संपन्न हुआ। इस उद्घाटन कार्यक्रम में विधायक अनूप भैया अग्रवाल और जिलाधिकारी जितेंद्र पापलकर प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित थे। इस अवसर पर जिला खेल अधिकारी अविनाश तिल्हे, खेल अधिकारी रेखा पाटिल, धुले जिला खो खो एसोसिएशन के अध्यक्ष पंडरीनाथ बडगुजर, सचिव अनिल संचेती, महानगर खो खो एसोसिएशन के अध्यक्ष कमलाकर अहिरराव, सचिव भरत ठाकुर, राज्य खेल मार्गदर्शक खो खो राजेंद्र साप्ते, संतोष बावले सहित अन्य प्रमुख व्यक्ति मौजूद थे। समारोह की शुरुआत ओलंपिक पदक विजेता स्वर्गीय खाशाबा जाधव और खो खो फेडरेशन ऑफ इंडिया के स्वर्गीय लेफ्टिनेंट भाई नेरुरकर की प्रतिमाओं का पूजन और दीप प्रज्वलन से हुआ। इसके बाद खिलाड़ियों को शपथ दिलाकर प्रतियोगिता की शुरुआत की गई। इस प्रतियोगिता में पुणे, लातूर, अमरावती, मुंबई, नागपुर, कोल्हापुर, छत्रपति संभाजी नगर और नासिक के 8 विभागों के खिलाड़ी, कोच और प्रबंधक हिस्सा ले रहे हैं। प्रतियोगिता में नागरिकों और छात्रों की बड़ी संख्या में उपस्थिति रही। आणि जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। त्यासाठी असलेले धुळे शहराचे स्पर्धेच्या निमित्ताने आपण आल्याबद्दल आपले सगळ्यांचे स्वागत करतो। मुलींना सांगेन की आपण विविध भागातून आलेला आहात। आमचा जिल्हा जरी छोटा असला तरी या मातीमध्ये आलेल्या पाहुण्यांचं, आलेल्या खेळाडूंचं स्वागत करणं हे आम्ही कर्तव्य समजतो। कोणालाही काही छोटी मोठी काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण आमच्या जिल्हा क्रीडाधिकारी किंवा त्यांचे जे काही आयोजकांचे त्यांचे खेळ कर्मचारी असतील त्यांच्यापर्यंत आपण सांगा। थोडाफार काही त्याची तयारी करत असतो, पण काही उणीवा राहिल्या तर आपण निश्चित आमची मदत आपल्याला निश्चित राहणार आहे। कारण विविध प्रत्येकांच्याकडच्या आलेल्या मुलींना त्यांच्या सोयी सवलतीच्यासाठी जे काही आमच्याकडनं भरभरून करता येईल तेवढं आम्ही या ठिकाणी करत असतो। या चयन समिती निवड समिती आहे, त्या निवड समितीचे सर्व मेंबर्स पण या ठिकाणी आहेत। मी त्यांना पण एवढंच सांगेन की वारसा आपल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा आहे, तो या निमित्तानं आपली जी काही निवड होईल त्या निवड अतिशय निस्पृहपणे आणि ज्यांच्यामध्ये प्रतिभा आहे अतिशय सक्षम असलेल्या खेळाडूंची आपण आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने निवड व्हावी। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं पार्शियलिटीचा कुठेही संबंध येऊ नये आणि खऱ्या अर्थानं खेळ हा खेळ असला पाहिजे। आणि आपण सुद्धा आपले जेवढे काही आपल्या प्रतिभा आपल्यामध्ये आहे, जेवढी काही आपली ताकद आहे, जेवढी काही आपली क्षमता आहे, ती क्षमता आपण 100% द्यावी आणि ज्या पद्धतीनं याचं निवड होईल त्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपली चुणूक दाखवावी। आपली जी काही प्रतिभा आहे ती प्रतिभा या खेळ खो खोच्या निमित्तानं, कारण खो खो अतिशय फास्ट असलेला गेम आहे, त्याच्यामध्ये तुमची मानसिक शारीरिक क्षमता याची फार कस लागतो। म्हणजे दोन्ही खेळ हुतुतू आणि कबड्डी आणि खो खो या दोन्ही खेळांमध्ये माणसाच्या खेळाडूंचा क्षमतेचा कस लागतो, त्याच्यामुळे त्याला मानसिक देखील त्याला अटेंटिव्हनेस फार लागतो। या बाबतीमध्ये आपण सर्व मुली या ठिकाणी आलेल्या आहेत। मी खरोखर आपणा सर्वांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो की आपल्यापैकी जे काही चांगलं खेळतील, जे काही त्यांच्याकडे चांगली प्रतिभा असेल ते तर येतीलच येतील, परंतु ज्यांचं कोणाचं निवड होणार नाही त्यांनी देखील आपली तयारी अशीच कायम ठेवावी। वर्षभर पुन्हा तयारी करावी। पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला या स्पर्धांच्यासाठी धुळे नाही तर इथल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी, नैपुण्य दाखवण्यासाठी तुम्हाला निश्चित मदत होईल। मी आपणा सर्व आलेल्या सर्व खेळाडूंचे, त्यांचे खेळाडूंच्या सोबत आलेले त्यांचे कोच किंवा त्यांचे गार्डियन्स आणि आमच्या सर्व आमच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि असलेले सर्व क्रीडाप्रेमी, मला वाटते की रेळकर साहेब आपल्याला असं पण काय, परंतु यावर्षी आपण साखळी पद्धतीने या स्पर्धेची उत्सुकतेने जे खेळाडू वाट बघत असतात त्यांना राज्यस्तरावर आल्यानंतर फक्त एकच सामना खेळायला मिळत होता यापूर्वी, ते होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी साखळी स्पर्धा आयोजित केली। या ठिकाणी आलेल्या संघांपैकी कुठलाही संघ एखादा पहिला जरी सामना हरला तरी मागच्या पद्धतीनुसार त्यांना लगेच घरी जावं लागत होतं, परंतु या ठिकाणी त्यांना किमान 3 सामने खेळण्याची संधी मिळते आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना कसब दाखवण्याची संधी मिळते। आणि या लीग कम नॉकआउटमुळे या खेळाडूंच्या प्रतिभेमधून अतिशय प्रतिभावंत असलेले खेळाडू या ठिकाणी निवड केली जातील आणि त्या निवड केलेल्या खेळाडूंना महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये। आणि मला या ठिकाणी सांगायला निश्चित अभिमान वाटतो
की महाराष्ट्राचा जो परफॉर्मन्स आहे स्कूल गेम असोसिएशन ऑफ इंडियाच्या संपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांमध्ये हा दरवर्षी प्रथम क्रमांकाचा असतो. महाराष्ट्र हा गेल्या 5 वर्षापासून सतत प्रथम क्रमांकाने संपूर्ण देशामध्ये मेडल्स मिळवतो आहे आणि यापुढेही ती परंपरा कायम राहील याची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। ये प्रतियोगिता न केवल खिलाड़ियों के लिए महत्वपूर्ण अवसर है बल्कि खो खो खेल के प्रति जागरूकता बढ़ाने का भी एक बड़ा मंच साबित होगी। आयोजकों ने सभी को शुभकामनाएं दी और प्रतियोगिता के सफल संचालन की कामना की। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।